मिथुन रास ही राशीचक्रातील तिसरी रास आहे। मिथुन राशीचा स्वामी बुध आहे। मिथुन राशीचे व्यक्ती बुद्धीने खूप चतुर असतात, कारण या राशीचा स्वामी बुध आहे आणि बुध ग्रह हा बुद्धीचा स्वामी आहे। त्यामुळे साहजिकच आपल्याला परिणाम पाहायला मिळतात। नेहमी प्रत्येक गोष्टीला बुद्धीने, ज्ञानाने चाचपडून पाहणारी वृत्ती या व्यक्तींची असते। हे व्यक्ती इतरांच्या तुलनेत जरा जास्तच विकसित बुद्धीचे असे असतात। सोबतच यांना संगीताची पण खूप आवड असते आणि रचनात्मक गोष्टींमध्ये यांचा कल जरा जास्तच असतो। या व्यक्ती इतरांना सल्ले देण्यामध्ये खूप पटाईत असतात, म्हणून सल्ले देणाऱ्या नोकरी किंवा व्यवसायात यांना लवकरच भरपूर प्रगती मिळते। शेअर मार्केटिंग, सल्लागार इत्यादी क्षेत्रामध्ये यांना लवकरच फायदा मिळतो। सोबतच लवकर प्रसिद्धीही मिळते। मिथुन राशीचे व्यक्ती स्वतःची पसंत नेहमी बदलत असतात, कारण ही द्विस्वभावी अशी राशी आहे। त्यामुळे त्यांना लवकर निर्णय घेण्यामध्ये थोडासा उशीर लागतो। नेहमीच द्विधा मनस्थितीमध्ये ते असतात। या व्यक्तींना भरपूर नवीन ठिकाणी फिरायला आवडते। ते नेहमी नवीन ठिकाणी हुडकून काढतात आणि प्रवासाला जातात। या राशीचे व्यक्ती स्वभावाने खूपच बालिश असतात। ती कोणतीही गोष्ट जास्त मनाला लावून घेत नाहीत, नेहमी प्रसन्न राहतात। आपण या राशीला एव्हरग्रीन रास असं म्हटलं तरी चालेल। तर ही पाहिली आपण एकंदरीत थोडक्यात एक गुण किंवा स्वभाव मिथुन राशींच्या व्यक्तींचे। आता हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते आपण बघूयात। हा महिना आपल्या राशीला धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। हा महिना आपल्याला धनलाभ मिळवून देण्यासाठी अतिशय अनुकूल असा जाणार आहे। आपल्याला कोणत्याही बाबींमध्ये धन कमावणे सोपे जाणार आहे। आपल्याला अनपेक्षित रीतीने अनिश्चित धनलाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा। आपल्याला काही आव्हानात्मक कामांना सामोरे जावे लागू शकते। ते काम अचानकपणे आपल्याला सामोरे येईल। आपल्या कुटुंबावर अचानकपणे काही संकटे येतील आणि त्याचे उपाय शोधण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागण्याची शक्यता आहे। आपला कोणता जुना वाद जर चालू असेल तर तो आता वाढण्याची शक्यता आहे। सोबतच वाद वाढून कोर्टापर्यंतही जाईल आणि म्हणून आधीच आपण सावधगिरी बाळगली पाहिजे। नंतर आपल्यालाच पछतावा होईल असं काहीही तुम्ही वागू नका। आपल्या जोडीदाराची पूर्णपणे आपल्याला साथ मिळेल। कोणतेही कार्य करा त्यामध्ये आपल्या जोडीदाराची पूर्ण संमती आणि सहकार्य मिळाल्यामुळे आपण खूप खुश असाल आणि आपले जोडीदाराशी असलेले नाते अजून घट्ट होण्याची शक्यता आहे आणि प्रेमही वाढेल। मुलांबाबत थोडीशी चिंता सतावेल। त्यांच्या भविष्याशी निगडीत चिंता असेल किंवा त्यांच्या एखाद्या शाळेमध्ये असलेल्या कार्याबद्दल असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका। इथेही आपल्याला मार्ग सापडतील, फक्त प्रयत्न करा। सोबतच आपले कौटुंबिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूप छान राहणार आहे। भरपूर लाभ मिळण्याची संभावना आहे। आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल। सोबतच एकमेकांना जास्त समजून घ्याल, एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलाल आणि नातेसंबंध अधिकच दृढ होईल। आपल्या कुटुंबात जर जुन्या काही वाद चालू असतील तर तेही एकमेकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा। मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा, मग सगळे प्रश्न हे आपोआपच सुटतील। महिन्याच्या सुरुवातीस प्रेमसंबंधामध्ये दृढता दिसेल। आपले नाते परिपक्व झाल्याचे आपल्याला दिसून येईल, परंतु महिन्याच्या शेवटी तेच नाते थोडंसं डगमगण्याची शक्यता आहे। नात्यामध्ये काही अडचणी दिसून येतील आणि त्यामुळे थोडंसं आपण सावधान राहायला पाहिजे। पती पत्नी संबंधही महिन्याच्या सुरुवातीला खूप दृढ आणि आनंदी दिसून येईल, परंतु महिन्याच्या अंती थोड्या अडचणी येण्याची शक्यता आहे। आपल्या कुटुंबाशी निगडीत काही आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे, तरी थोडे सांभाळून राहा। जेथे गरज असेल तेथेच खर्च करण्याचा प्रयत्न करा, परंतु नंतर महिन्याच्या मध्यामध्ये सगळे सुरळीत होईल। आर्थिक स्थिती नियंत्रणामध्ये राहील। आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळतील। एखाद्या जुन्या प्रॉपर्टीमधून म्हणा किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवलेले असतील तर त्यामधूनही आपल्याला आर्थिक लाभ खूप प्रमाणामध्ये मिळतील। सोबतच आपण पैसे बचतही कराल आणि याचा फायदा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये मिळेल। व्यावसायिक वर्गाला हा महिना भरपूर धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। काही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याच्या विचारात जर असाल तर नक्कीच सुरू करा। आपल्याला आर्थिक लाभच मिळतील।
जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर नक्कीच सुरू करू शकता. त्यामुळे आपल्याला अजूनच प्रसिद्धी मिळेल आणि भरपूर लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फलदायी असा जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या प्रमोशनसाठी वाट बघत होतात किंवा काही कारणाने आपले प्रमोशन थांबले असेल तर आता ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपले प्रमोशन होईल, आपल्याला वरचा हुद्दाही मिळेल आणि सोबतच आपली पगारातही वाढ होईल. याच्यामुळे आपणही आनंदी असाल आणि आपले कुटुंबीय पण खूप आनंदी असतील. जर आपण नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या विचारात असाल तर ते स्वप्नही आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. सोबतच असलेल्या नोकरी बदलून आपण दुसऱ्या नोकरीच्या विचारात जर असाल तर तेथेही आपल्याला सफलता मिळण्याची शक्यता आहे. फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी उत्तम प्रदर्शन कामगिरी केल्याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून इतर सहकारी मंडळींकडून आपले भरभरून कौतुक होईल. याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. तरुण वर्गाला हा महिना नवनवीन संधी देणारा असा जाणार आहे. जर आपण कोठे नोकरी शोधत असाल तर आता तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तीही आपल्या मनासारखी. तरी आलेली संधी घालवू नका. नवीन काहीतरी करण्याच्या जर विचारात असाल तर तीही संधी आपल्याला प्राप्त होण्याची सध्या शक्यता आहे. आपल्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्याही प्रत्यक्षामध्ये उतरवाल आणि आपल्या सफलतेच्या स्वप्नाकडे एक पाऊल आपण पुढे जाल. फक्त प्रामाणिक कष्ट आणि कडी मेहनत ही एवढी एकच गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवा. यश नक्कीच मिळणार आहे. सोबतच आर्थिक लाभही मिळण्याची दाट शक्यता आहे. महिला वर्गाला हा महिना भरपूर उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे. महिला ज्या कोणी काम करत असतील, नोकरी करत असतील तर त्यांना त्यांच्या कामामध्ये खुश होऊन भरपूर त्यांचं कौतुक होईल. सोबतच ज्या महिला छोट्या उद्योजिका असतील त्यांनाही भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. त्या स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यामध्ये सफलही होतील आणि त्या पहिल्यापेक्षा जास्त प्रसिद्ध पण होतील. तरी आलेल्या संधीचा आपण अजिबात सोडू नका. लाभ घ्या, त्या संधीचं सोनं करा. सोबतच आपण आपल्या तब्येतीची पण काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच राहील तरी आपण सावधगिरी बाळगा, कारण त्यामध्ये आपलं काही नुकसान नाही आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप मेहनत करणारा असा हा महिना जाणार आहे. आपले जे काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला कडी मेहनत करावी लागणार आहे. आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहात. यात आपल्याला आपले आई वडील, आपले मित्रमंडळी, कुटुंबीय मंडळी या सगळ्यांचे समर्थन मिळत आहे आणि त्यांची मदतच होत आहे. तर या सगळ्या शक्तीचा आपण उपयोग करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोडंसं मन विचलित होण्याची शक्यता आहे. जो काही अभ्यास आपण करत आहात तो एकदम मन लावून आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. मन भटकेल पण पुन्हा आपण आपलं ध्येय लक्षात आणा. आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि पुन्हा अभ्यास करण्याच्या तयारीला लागा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना खूप प्रफुल्लित असा जाणार आहे. एखाद्या नवीन कामाची तुम्ही सुरुवात कराल, त्यामध्ये आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासातही वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल. आपले आरोग्यही खूप स्वस्थ असेल आणि त्यामुळे आपले मन प्रसन्न राहील आणि आपले लक्ष एकाग्रपणे जे कोणते काम आपण करत आहात त्यामध्ये गुंतून राहील. अचानकपणे असुरक्षिततेची भावना आपल्याला थोडीशी त्रास देण्याची शक्यता आहे. तरी घाबरून जाऊ नका. इथेही थोड्या शांततेने जर आपण घेतलात, संयमाने जर घेतलात तर ही अडचण देखील दूर होईल. डिसेंबर महिन्यासाठी आपला भाग्यशाली अंक हा 7 असेल आणि आपला शुभ रंग हा आकाशी निळा असणार आहे. तरी कोणतेही महत्त्वाचे काम करत असताना किंवा नवीन कार्य करत असताना वरील गोष्टीला आपण जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा आणि जर जमलंच तर नियमितपणे विष्णू सहस्त्रनाम याचे पठण करत चला. याचा आपल्याला फायदाच मिळेल. तर एकंदरीतच पाहता हा महिना सर्व बाबींमध्ये उत्तम शुभफळे देणारा असा जाणार आहे. धनलाभ जास्त मिळतील, कौटुंबिक तक्रारी दूर होतील,
तरी या सर्वांचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. 2023 मधील हा शेवटचा महिना आहे. हे वर्ष संपत आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल याचा आपण विचार करत बसू नका, कारण येणारे वर्ष हे चांगलेच जाईल असं आपण आशा करा. सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक विचार ठेवा किंवा विचार करा. येणारे हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. नवीन संकल्प करा, केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करा. जीवन जगा, प्रत्येक क्षण खूप आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बघा, यश नक्कीच तुमचं आहे. नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.